Good afternoon, student. Our topic is Science and Technology, Part 2, and first chapter is Heredity and Evolution. Okay. Before that, just I am giving you note. This lecture is for English medium also and semi also. म्हणजे हे लेक्चर इंग्लिश मीडियमची मुलंही बघू शकतात आणि सेमीचीही बघू शकतात. मी तशा त्याप्रमाणे इंग्लिशमध्ये आय विल एक्सप्लेन इन इंग्लिश मीडियम अँड इन मराठी ऑल्सो. ओके, डोंट वरी, यू विल अंडरस्टँड. अँड इन आवर क्लास चालू झाल्यानंतर तुमचे जे इंग्लिश मीडियमचे जे लेक्चर्स आहेत ते आपण इंग्लिशमध्ये आणि सेमीचे जे आहेत ते आपण तुम्हाला मी इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये सांगेल. पण हे लेक्चर इंग्लिशमध्ये मी सांगणार आहे आणि मराठीमध्ये पण सांगणार आहे, त्यामुळे तुम्हाला समजेल. ओके, नाव आय कॅन स्टार्ट. ओके, हेरिडिटी. व्हॉट इज मीन बाय हेरिडिटी? हेरिडिटी मीन्स अनुवंशिकता. हेरिडिटी मीन्स अनुवंशिकता. सी definition is important for our exam. Heredity, what is meant by heredity? Now transfer of biological character from one generation to another generation. Transfer of biological character from one generation to another generation with the help of genes is called heredity. Okay, is called heredity. I am repeating. Heredity definition: transfer of biological characters from one generation to another generation with the help of genes is called heredity. Okay, now history of heredity. हिस्ट्री ऑफ हेरिडिटी. हेरिडिटीचं डेफिनेशन जर मराठीमध्ये सांगायचं झालं तर बायोलॉजिकल कॅरेक्टर असतात. ओके, ते आपण एका जनरेशनमधून दुसऱ्या जनरेशनमध्ये जेव्हा जीन्सच्या मार्फत ट्रान्सफर होतात त्याला काय म्हणतो? हेरिडिटी मीन्स अनुवंशिकता. ओके, नाव हिस्ट्री ऑफ जेनेटिक्स. फर्स्ट सायंटिस्ट जॉन ग्रेगोर मेंडेल in year 1886. Okay, he do the study of topic pioneer of the modern genetics. म्हणजे आधुनिक अनुवंशिकतेचं काय केलं त्यांनी? प्रारंभ केला. म्हणजे जी आधुनिक अनुवंशिकता आहे आताची आधुनिक अनुवंशिकतेचं काय केलं? प्रारंभ केला. ओके, अँड हाऊ वॉज अ डिस्कवर? त्यांनी काय डिस्कवर केलं? इट लुक अ लॉंग टाइम फॉर हिम टू अंडरस्टँड द कन्क्लुजन ऑफ हिज रिसर्च अबाउट हेरिडिटी. म्हणजे हेरिडिटीची जी रिसर्च आहे, म्हणजे हेरिडिटीचं जर महत्त्व कळायचं असेल त्याला खूप टाईम गेला या सायंटिस्टला. विच सायंटिस्ट? जॉन ग्रेगोर मेंडेल इन 1886. कोणता स्टडी केला? व्हॉट इज द नेम ऑफ टॉपिक? स्टडी ऑफ टॉपिक ऑफ नेम इज पायनियर ऑफ द मॉडर्न जेनेटिक्स. पायनियर ऑफ द मॉडर्न जेनेटिक्स म्हणजे जी आधुनिक अनुवंशिकता आहे त्याचा जो सुरुवात आहे, प्रारंभ, ती कोणी केली? या सायंटिस्टने केली. ओके, कशामध्ये, कोणत्या इयरमध्ये? इन 1886. ओके, जर मुलं यूट्यूब आमचं आमचं लेक्चर्स ऑनलाईन ऐकतात मुलं, त्यांनी समोर बुक आणि समोर त्यांच्या हे नोटबुक आणि टेक्स्टबुक दोन्ही पण समोर ठेवायचे आणि विथ पेन जे आम्ही सांगतोय ते राईट डाऊन करून घ्यायचं. मी रिपीट सांगते. इन 1886 मध्ये कोणता सायंटिस्ट? जॉन ग्रेगोर मेंडेलने कुठला स्टडी केला? पायनियर ऑफ द मॉडर्न जेनेटिक्स म्हणजे जी आधुनिक अनुवंशिकता आहे त्याचा सुरुवात केली. ओके, त्याला फार वेळ गेला. त्यांनी काय डिस्कवर केलं त्यावेळेस? त्याला शोध लागला, पण त्यासाठी इट लुक्स टेक लॉंग टाइम पिरियड टू अंडरस्टँड द कन्क्लुजन ऑफ हिज रिसर्च अबाउट हेरिडिटी. म्हणजे हेरिडिटीची जी रिसर्च आहे त्याचं जे हेतू आहे ते समजण्यासाठी त्याला फार वेळ लागला. ओके, नंतर नेक्स्ट सायंटिस्टने काय केलं? इन इयर 1991. Now year first is 1886, then 1991. Scientist Hugo de Vries. What is study of topic? Mutational theory. Okay, what is the name of scientist? Hugo de Vries in year 1991. What is study of topic? Mutational theory means अनुवांशिक रूप व गुणधर्माचे बदल
ओके, अनुवांशिक रूप किंवा त्याच्यामध्ये जे गुणधर्माचे बदल आहे ते या हा टॉपिक होता त्या सायंटिस्टचा स्टडी करण्याचा. कुठला इयर आहे? 1991, 1991. व्हॉट वॉज डिस्कवर? त्यांनी काय फाइंड आउट केलं, काय डिस्कवर केलं? रिझन्स बिहाइंड द सडन चेंजेस. रिझन्स बिहाइंड द सडन चेंजेस. त्याच्यामध्ये जे चेंजेस होत आहेत पटकन होणारे चेंजेस आहेत ते त्यांनी रिसर्च केले. कुठल्या सायंटिस्टने? ह्युगो दे व्राईज इन 1991. द स्टडी ऑफ टॉपिक इज म्युटेशनल थेरी. म्युटेशनल थेरी मीन्स अनुवांशिक रूप. ओके, और गुणधर्मामध्ये जे बदल होतात, अनुवांशिकतेमध्ये आणि गुणधर्मामध्ये जे बदल होतात ते त्यांनी फाइंड आउट केले. फर्स्ट सायंटिस्ट इज जॉन ग्रेगोर मेंडेल. इन 1886 मध्ये काय केलं? पायनियर ऑफ द मॉडर्न जेनेटिक्स. ओके, आणि व्हॉट वॉज द डिस्कवरी? इट टेक्स अ लॉंग टाइम पिरियड टू अंडरस्टँड द कन्क्लुजन ऑफ रिसर्च ऑफ हेरिडिटी. ओके, and next scientist is Hugo de Vries. Okay, Hugo de Vries ने year 1991 study of topic is, what is study of topic? Mutational theory. And what is the discovery? What was discovery? Reason behind the sudden changes. Okay, now third scientist is in 1994. In 1994, Oswald Avery, Maclean McCarthy and Colin McLeod. Okay, Oswald Avery, Maclean McCarthy and Colin McLeod. Study of topic is DNA. Study of topic is DNA. What is meant by DNA? Deoxyribonucleic acid. Deoxyribonucleic acid. Okay. What is meant by what is the full form of DNA? Deoxyribonucleic acid. Okay. Scientist 1994. Okay, what is the study of topic? DNA. Okay, and what was the discover? Prove that all living organisms have genetic material. Prove that all living organic materials have genetic in the form of DNA and except viruses. म्हणजे त्यांनी काय केलं की सगळे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्याच्यामध्ये काय आहे? जेनेटिक मटेरियल आहे. कुठल्या फॉर्म मध्ये? डीएनएच्या मार्फत. इन द फॉर्म ऑफ डीएनए. डीएनएच्या फॉर्म मध्ये त्याच्यामध्ये काय? प्रत्येक सगळ्या सजीवांमध्ये म्हणजे प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये कुठलं जेनेटिक मटेरियल आहे? डीएनए. डीएनए प्रूव्ह दॅट ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव जेनेटिक मटेरियल. All living organisms have genetic material in the form of DNA except viruses. म्हणजे जे viruses म्हणजे कुठले? जे आपल्याला म्हणजे विषाणूचे घातक असतात ते वगळता प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये सजीवामध्ये जेनेटिक मटेरियल असतं डीएनएच्या फॉर्म मध्ये. ओके, नाव डिस्कवर इन इयर 1902 मध्ये वॉल्टर सुलतान. स्टडी ऑफ टॉपिक इज स्टडी ऑफ क्रोमोझोम्स. म्हणजे गुणसूत्रांचा त्यांनी अभ्यास केला. स्टडी ऑफ क्रोमोझोम्स. व्हॉट वॉज द डिस्कवरी? त्यांनी काय डिस्कवर केलं? पेअर्ड क्रोमोझोम्स इन द सेल्स ऑफ ग्रासहॉपर. पेअर्ड क्रोमोझोम्स इन द सेल्स ऑफ ग्रासहॉपर. ग्रासहॉपर म्हणजे नाकतोड्याच्या पेशीमध्ये जे आहेत ते काय झाले? गुणसूत्र त्यांना जोड्यांच्या म्हणजे पेअर्डच्या रूपात आढळले. नाकतोड्याचे जे सेल्स आहेत त्याच्यामध्ये जी गुणसूत्र आहेत ते जोड्यांच्या म्हणजे पेड क्रोमोझोमच्या रूपात त्यांना सापडले. पेड क्रोमोझोम्स इन द सेल्स ऑफ ग्रासहॉपर. ओके, इन 1996. In 1996 1961. Now year 1961. Scientist is Francois Jacob and Jack Monod. Francois Jacob and Jack
monad. What is the study of topic? Protein synthesis. What is the study of topic? Protein synthesis, year 1961. Okay. फ्रान्सिको जॅकॉब अँड जॅक मोनार्डने 1961 मध्ये कुठल्या टॉपिकचा स्टडी केला? प्रोटीन सिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण. ओके. आणि व्हॉट वॉज द डिस्कवरी? अ मॉडेल फॉर प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. अ मॉडेल फॉर प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस with the help of DNA in the bacterial cell. A model for process of protein synthesis with the help of DNA in bacterial cell. A model for process of protein synthesis म्हणजे काय आहे? जीवाणूच्या पेशीमध्ये जे DNA द्वारे प्रथिनांचे जे संश्लेषण होते त्याची काय होते? प्रतिकृती तयार होते. जे मीन्स अ मॉडेल फॉर प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस विथ द हेल्प ऑफ DNA इन द बॅक्टेरियल सेल्स. ओके. बॅक्टेरियल सेल्समध्ये म्हणजे बॅक्टेरियल सेल्समध्ये DNAच्या द्वारे जे प्रकाश संश्लेषणाची प्रतिकृती तयार होते ते कोणी फाइंड आउट केलं? फ्रँकोइस जॅकॉब अँड जॅक मोनार्डमध्ये इन 1961. ओके. अँड स्टडी ऑफ टॉपिक इज प्रोटीन सिंथेसिस. अ मॉडेल फॉर प्रोसेस ऑफ प्रोटीन. अ मॉडेल फॉर प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस विथ द हेल्प ऑफ DNA. With the help of DNA in the bacterial cell. Okay, understand? Now I am just repeating first from first history of genetics. It is important. In year first 1886, scientist John Gregor Mendel, the study of topic is pioneer of the modern genetics. Pioneer of the modern genetics म्हणजे जे आधुनिक आपली जी जेनेटिक्स आहेत, अनुवंशिकता आहे, त्याचं काय केला? सुरुवात केली, प्रारंभ केला. बस व्हॉट वॉज द डिस्कवरी? इट टेक्स अ लॉंग टाइम टू अंडरस्टँड द कंक्लुजन ऑफ हिज रिसर्च अबाउट हेरिडिटी. ओके. सेकंड, इन 1901 ह्युगो जे प्राइस स्टडी ऑफ टॉपिक इज म्युटेशनल थेरपी. मीन्स गुणधर्मामध्ये किंवा अनुवंशिकतेमध्ये जे बदल होतात, म्युटेशनल थेरी. ओके. व्हॉट वॉज द डिस्कवरी? रिझन्स बिहाइंड द सडन चेंजेस. त्याच्यामध्ये जे होणारे चेंजेस आहेत ते फाइंड आउट केले. ओके. देन 1902 मध्ये वॉल्टर सुलतान. इन 1902 मध्ये सायंटिस्ट इज वॉल्टर सुलतान. स्टडी ऑफ टॉपिक इज स्टडी ऑफ क्रोमोझोम. स्टडी ऑफ क्रोमोझोम्स म्हणजे गुणसूत्रांचा त्यांनी अभ्यास केला. म्हणजे व्हॉट वॉज द डिस्कवरी? त्यांनी काय फाइंड आउट केलं? पेड क्रोमोझोम्स इन द सेल्स ऑफ ग्रासहॉपर. पेड क्रोमोझोम्स इन द सेल्स ऑफ ग्रासहॉपर म्हणजे नाकतोड्याचे जे सेल्स आहेत त्याच्यामध्ये जे गुणसूत्र आहेत ते कसं त्यांनी जोड्यांच्या म्हणजे पेड म्हणजे दोन जोड्यांच्या मार्फत त्यांना आढळले नाकतोड्याच्या सेल्समध्ये. त्यांनी तो रिसर्च केला. कोणी? वॉल्टर सुलतानने. ओके. नाव नेक्स्ट 1944 मध्ये सायंटिस्ट ओस्वाल्ड एव्हरी, मॅकर्थी अँड कोलिन मॅकलिओडने कुठला स्टडी केला? DNAचा स्टडी केला. ओके. आणि त्यांना काय फाइंड आउट झालं? व्हॉट वॉज द फाइंड आउट? प्रूव्ह दॅट ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव जेनेटिक मटेरियल. ओके. सगळे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते जेनेटिक मटेरियल्स आहेत म्हणजे अनुवंशिकता आहे त्याच्यामध्ये. कुठल्या मार्फत? इन द फॉर्म ऑफ DNA. इन द फॉर्म ऑफ DNA एक्सेप्ट व्हायरसेस म्हणजे सगळे विषाणू आहेत ते सोडून लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये काय आहे? जेनेटिक मटेरियल DNAच्या फॉर्ममध्ये. ओके. नाव लास्ट इयर 1961 फ्रँकोइस जॅकॉब अँड जॅक मोनार्डने प्रोटीन सिंथेसिसचा स्टडी केला. प्रोटीन सिंथेसिसचा स्टडी केला आणि याच्यामध्ये काय डिस्कवरी केलं की जे बॅक्टेरियल सेल्समध्ये जे DNA बॅक्टेरियल सेल्समध्ये DNAच्या द्वारे काय होते? प्रोटीन सिंथेसिसची जी प्रतिकृती तयार होते. मीन्स अ मॉड्युलर प्रोसेस फॉर प्रोटीन सिंथेसिस with the help of DNA. With the help of DNA in the bacterial cell. I hope you understand till this point. Okay. Our next point is transcription, translation and translocation. First, transcription. Okay. Transcription. First, transcription.
transcription. Okay, with the help of RNA, genes present in the form of DNA. With the help of RNA, the genes present in the form of DNA. Okay, and work of genes control the structural and functional cells of the body. Genes control the functional cells of the body. Just I am giving example. This is not our diagram. Okay. See here, our large circle is DNA. Our large circle is DNA and our small circle is genes. Okay, our small circle is genes. With the help of RNA, genes present in the DNA. Okay, genes. What is the work of genes? Control the structural and functional cells of the body. Structural and functioning of cells of the body. Okay, now understand, this is DNA and this is a small circle is genes. Now information about the protein synthesis is stored in the genes. Okay, information about protein synthesis is stored in the genes, that is in the nucleotide sequence of DNA. In our diagram, see diagram of transcription. See here. See here. Information about the protein synthesis is, this is our considering exam, this is our book exam, book diagram. Okay, this is our considering diagram. This is genes and this is DNA. Information about the protein synthesis is stored in the genes. म्हणजे protein synthesis ची information आहे ही genes मध्ये साठवलेली, स्टोअर करून ठेवलेली असते. Okay, म्हणजे कशामध्ये, that is in the nucleotide sequence of DNA, that is in the, this is nucleotide sequence. This is, see in your book, nucleotide sequences. Nucleotide. Okay, this is nucleotide sequences. Okay, means कशामध्ये, याच्यामध्ये. This is means this is nucleotide, that is in the nucleotide sequences. And synthesis of protein, appropriate proteins as per requirement is necessary for our body. Of course, protein आपल्याला आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला जे प्रॉपर प्रोटीन्स आहे, आपण ते तेवढं रिक्वायरमेंट आहे तेवढी आपण नेसेसरी आपण त्याच्या बॉडीला पुरवणार. म्हणजेच काय करणार, म्हणजे प्रोटीन कुठे असतात, पण प्रोटीन सिंथेसिस, वेअर इज अ प्रोटीन information about protein synthesis is stored in the genes, that is in the nucleotide sequence, that is in the nucleotide sequence. Okay, that is in the nucleotide sequence. This is nucleotide, that is in the means this is genes, that is called nucleotide sequence. Okay, next, then these proteins are synthesized by DNA through the RNA. These proteins are synthesized by DNA through the RNA. How it is possible through the RNA? Where is here RNA? What is DNA? Understand what is RNA? DNA, this DNA. Okay,
RNA, sorry, genes, these genes. But these small circles are attached to each other, means get together. When these small circles get together, one branch is formed. One branch is formed. Okay. This is called RNA. This is called RNA. Understand? Where is RNA? When these circles are attached to each other, get together, when one branch म्हणजे एक साखळी तयार होते, त्याला काय म्हणतात? RNA. म्हणून काय सांगितलं, the protein synthesis is formed by the DNA through the RNA. Okay, through the protein synthesis are synthesized by DNA through the RNA. म्हणजे protein synthesis कशामुळे होतात? DNA मुळे मिळतात. पण कशाच्या मार्फत? Through RNA च्या मार्फत. Understand? Okay, this is our book diagram and this is our example diagram. Okay, understand? This is DNA, this is genes. Protein synthesis are stored in the genes. When the small circles are combined, get together, then one branch is prepared. Means एक साखळी तयार होते त्याला. This is called RNA. The protein synthesis, proteins are synthesized by DNA through RNA is called central dogma. This is important, important topic. Central dogma. Sorry. These proteins are synthesized by DNA. म्हणजे हे प्रोटीन्स काय कुठून आपल्याला सिंथेसाइज झाले? DNA मार्फत. DNA कडून. कशाच्या मार्फत? RNA च्या मार्फत. This is called central dogma. Understand? This is called central dogma. Now, understand what is RNA, what is DNA, what is genes, what is the work of genes. Genes work is controlled structural and functioning of the cells of the body. Okay, but important component in RNA and DNA is, in RNA, uracil is there. Uracil component is there. In RNA, uracil component is there, and in DNA, thymine component is there. Okay, in uracil, in the RNA, uracil component is there, and in DNA, thymine component is there. Now, during transcription, okay, during transcription, only one of the two strands of DNA used in this process. म्हणजे या दोन धाग्यापैकी, म्हणजे हे दोन धागे आहेत DNA चे. ओके, DNA चे जे दोन धागे त्यापैकी फक्त एका धाग्याचा वापर आपण कशासाठी केला आहे? ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस साठी केला आहे. ओके, during transcription only one of the two strands of DNA used in this process. Okay, understand? Now in RNA molecules, uracil component is there. In DNA molecules, thymine component is there. Okay, during transcription only one of the two strands of DNA used in this process. म्हणजे या दोन धाग्यांपैकी DNA मध्ये आपण एक फक्त एका धाग्याचा यूज केलेला आहे. Understand? Okay. Now DNA formed by RNA. DNA formed by RNA. This preparing process of RNA is called transcription. This preparing process of is called RNA is called transcription. Means DNA is formed by RNA. आपण आतापर्यंत बघितलं DNA मध्ये, this is DNA. Okay, DNA मध्ये हा एक स्मॉल सर्कल आहे. त्याच्यामध्ये जे जीन्स आहेत ते खूप सारे जीन्स एकत्र मिळून RNA तयार झाला. म्हणजे कशामुळे? DNA फॉर्म बाय DNA मुळे RNA फॉर्म झाला. त्याच तयार होण्याची जी प्रक्रिया आहे RNA ची, त्यालाच काय म्हणतात? ट्रान्सक्रिप्शन. ओके, this preparing process of RNA synthesis is called transcription. Okay, understand? Okay, the sequence of nucleotide in mRNA. The sequence of nucleotide. The sequence of nucleotide in mRNA is always complementary to the DNA stand for synthesis. DNA stand for synthesis. म्हणजे जे mRNA मधील जो तयार झालेला DNA आहे तो काय असतो? पूरक असतो एकमेकांना. mRNA मधील तयार होणारा आणि तो तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा DNA चा जो धागा आहे. ओके, दिस इज mRNA रेणूतील आणि तयार होणाऱ्या mRNA रेणूतील आणि तो तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे DNA चा जो धागा आहे. ओके, त्याच्यामध्ये जो न्यूक्लियोटाइडचा जो क्रम आहे. ओके, इज ऑलवेज कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स
इज ऑलवेज कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स. म्हणजे तो याच्यामध्ये mRNA जो न्यूक्लियोटाइड आहे आणि DNA मध्ये जो धागा वापरला आहे त्याच्यावरचे जे न्यूक्लियोटाइड्स आहेत ते काय आहेत, पूरक आहेत, एकमेकांना पूरक आहेत. इज ऑलवेज कॉम्प्लिमेंटरी. अंडरस्टँड? I am repeating again transcription. Listen carefully. With the help of RNA, genes present in the DNA. Okay? With the help of RNA, genes present in the DNA. What is the work of genes? Control the structural and functioning of the cells of the body. This is first point. Now second point. Information about. See here. I draw the diagram here. This is DNA. Big circle is DNA and small circle is genes. Okay. Information about the protein synthesis is where is stored? Stored in the genes. That is in the nucleotide sequence. Okay. Now synthesis of appropriate proteins as per requirement is necessary for our body. म्हणजे आपल्याला जेवढी गरज आहे प्रोटीनची तेवढी आपण काय करतो, synthesize करतो. Understand? Okay. The proteins, these proteins are synthesized by DNA through RNA. These proteins are synthesized by DNA through RNA. Okay. When small circles are get together, one branch is formed. म्हणजे एक साखळी तयार होते. त्याला काय म्हणायचं? RNA. Understand? What is DNA? What is genes? And what is RNA? Okay. These proteins are synthesized by DNA through the म्हणजे ते प्रोटीन्स हे DNA मधून RNA च्या मार्फत तयार होतात. This is called central dogma. This is called central dogma. Understand? This is called central dogma. Okay. Now RNA. What is the difference of RNA? Important component is in RNA uracil is there and in DNA thymine is there. Okay. When during transcription म्हणजे जेव्हा ट्रान्सक्रिप्शन ची प्रोसेस होते, during transcription only one of the two strands of DNA used in this process. म्हणजे ट्रान्सक्रिप्शन ची प्रोसेस होताना DNA च्या या दोन धाग्यापैकी फक्त एक धागा वापरला आहे. Okay. One of the two strands during in DNA process during the transcription. Okay. During the transcription. Understand? Then DNA formed by RNA. DNA कशा मार्फत फॉर्म झाला? DNA formed by RNA. This preparing process of RNA synthesis is called transcription. DNA formed by RNA. This preparing process of RNA synthesis is called transcription. And our last point is the sequence of nucleotide in mRNA and DNA nucleotides is always complementary. म्हणजे तयार होणारा जो mRNA जो न्यूक्लियोटाइड आहे आणि DNA वर तयार होण्यासाठी तो वापरला जाणारा जो DNA चा जो न्यूक्लियोटाइड आहे त्या काय एकमेकांना पूरक आहेत. म्हणजे सिंथेसिस ऑफ न्यूक्लियोटाइड्स in mRNA is being always complementary. Okay. To the DNA stand for synthesis. म्हणजे तयार होणारा mRNA रेणूतील आणि तो तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा DNA चा जो धागा आहे त्याच्यामध्ये जो न्यूक्लियोटाइडचा जो क्रम आहे तो काय आहे, एकमेकांना पूरक आहे. अंडरस्टँड? ट्रान्सक्रिप्शन. ओके. Our next point is in transcription triplet bond. Okay. In transcription triplet bond. Triplet coda. In transcription, our next point is triplet coda. Okay. mRNA form in nucleus.
See, triplet codon. Okay, mRNA form in nucleus. Okay, bring the coded message from DNA when it comes in cytoplasm. पेशी केंद्रकात असणारे जे न्यूक्लियस आहेत ते पेशीद्रव्यात येतात आणि येताना डीएनए वरचे जे कोडेड मेसेज आहेत ते येताना घेऊन येतात. म्हणजे काय, mRNA फॉर्म इन न्यूक्लियस. mRNA फॉर्म इन, दिस इज न्यूक्लियस, दिस इज न्यूक्लियस. mRNA form in nucleus bring the coded message, bring the coded message from DNA, from DNA when it comes on cytoplasm. जे म्हणजे पेशी केंद्रकात जे mRNA आहेत ते पेशी द्रव्यात येतात. ओके, पेशी केंद्रकात जे mRNA आहेत ते काय आहेत, पेशी केंद्रकात जे mRNA आहेत त्याच्यामध्ये. ओके, सो न्यूक्लियस मध्ये मीन्स पेशी केंद्रकात मीन्स न्यूक्लियस मध्ये जे mRNA आहेत ते काय करतात, पेशी द्रव्यात येतात, पेशी द्रव्यात येतात आणि येताना त्याच्यावरचे जे कोडेड मेसेज आहेत ते घेऊन येतात डीएनए वरचे. डीएनए वरचे कोडेड मेसेज म्हणजे त्याच्यामध्ये हे ए, सी, यू अँड जी हे जे आहे ते ॲडेनिन, सायटोसिन अँड गॉनिन आणि थायमिन. ॲडेनिन, सायटोसिन, गॉनिन आणि थायमिन. ए, सी, टी, जी. दिस इज कोडेड मेसेज. ओके, दिस इज कोडेड मेसेज. ॲडेनिन, सायटोनिन, थायमिन आणि गॉनिन. दिस इज कोडेड मेसेज. जेव्हा mRNAचे जे रेणू पेशी केंद्रकातून जेव्हा पेशी द्रव्यात येतात येताना ते डीएनए वरचे काय आणतात, कोडेड मेसेज आणतात. ओके, देन this message contains a code for amino acid. This message contains a code for amino acid. या संदेशामध्ये या मेसेजमध्ये काय करतात, अमिनो ऍसिड्स आहेत त्याच्यामध्ये त्यासाठी काय असतात, एक कोड असतो. दिस इज अमिनो ऍसिड, दिस इज अमिनो ऍसिड. ओके, दिस मेसेज contains the code for amino acid. This is amino acid. This is tRNA. This is tRNA and this is amino acid. This is tRNA and this is small circle is amino acid. mRNA is forms in nucleus. Okay, when it comes in cytoplasm. म्हणजे mRNA हे पेशी केंद्रकातले जे mRNA आहे ते पेशी द्रव्यात येतात आणि when it comes in to be coded message on DNA आणि येताना ते DNA वरचे काय करतात, coded message घेऊन येतात. Understand? Okay. This message contains the code for amino acid. हा या संदेशामध्ये जे या संदेशामध्ये जे आहे या मेसेजमध्ये अमायनो ऍसिड साठी अमायनो ऍसिड करता काय आहे, कोड आहे. अमायनो ऍसिड साठी काय आहे, कोड आहे. The code for each amino acid, the code for each amino acid consists 3 nucleotides. Consist of 3 nucleotides. म्हणजे जे कोड आहेत प्रत्येक अमायनो ऍसिड साठी, प्रत्येक अमायनो ऍसिड साठी जे कोड आहेत, the code for each amino acid consist of 3 nucleotides. म्हणजे 3 संचांच्या स्वरूपात असतात ते. जे अमायनो ऍसिड्स मध्ये जे कोड आहेत, ओके, जे कोड आहेत न्यूक्लियोटाइड अमायनो ऍसिड वरचे ते कसं असतं, 3 न्यूक्लियोसाइड स्वरूपात असतात. ओके, 3 न्यूक्लियोसाइड स्वरूपात. CL. This is called 3 nucleotides. This is called organizational nucleotide. Okay. This is called 3 amino acid. This is amino acid. This is T. Now translocation. Our next point is translocation. Before some time we completed our topic is transcription, translation, and now last point in this topic is translocation. Okay, this is
last point in the translocation, translation and transcription. Okay. Now translocation. I told you before some time amino acids are brought in by tRNA. म्हणजे amino acids आपल्याला कुठून मिळतात? tRNA पासून. Okay. The amino acids are brought in by tRNA. Okay. Are bonded together by peptide bonds with the help of rRNA. See here, peptide bond. This is peptide bond. Okay. This is peptide bond. Means amino acids are brought in by tRNA. Amino acids से कुठून येतात? Amino acids are brought in by tRNA. Okay. Are bonded together. Are bonded together with the by peptide bond. This is peptide bond with the help of rRNA. Means ribosomes. With the help of with the help of RNA. Means mRNA. Amino acids are brought by tRNA. Amino acids are brought by tRNA. Are bonded together. Are bonded together by peptide bonds. By peptide bonds with the help of RNA. अमायनो ॲसिड्स पासून आपल्याला अमायनो ॲसिड्सच्या tRNA पासून आपल्याला सप्लाय होतात ते पेप्टाइड बॉन्ड मध्ये बांधलेले असतात ते कशाच्या मदतीने रायबोसोमच्या मदतीने ओके दिस इज द फर्स्ट पॉइंट ऑफ ट्रान्सलोकेशन नाउ सेकंड पॉइंट इज ड्यूरिंग दिस प्रोसेस या प्रोसेस मध्ये ड्यूरिंग दिस प्रोसेस the ribosomes keeps on moving from one end of the mRNA ribosomes keeps on moving from one end of the mRNA to the other end by the distance of triplet codon. This is called translocation. Okay, this is called translocation. See here, during this process, amino acids are supplied by tRNA. Okay, are bonded together by peptide bond with the help of ribosomes means rRNA. mRNA जे आपल्याला आहेत ते tRNA पासून मिळतात त्यामध्ये पेप्टाइड बॉन्ड्स टुगेदर असते पेप्टाइड बॉन्ड्सची जी शृंखला तयार झालेली असते ओके ती कशाच्या मदतीमुळे रायबोसोमच्या मध्ये या प्रोसेस मध्ये ओके या प्रोसेस मध्ये जे रायबोसोम्स कीप्स ऑन मूव्हिंग म्हणजे रायबोसोम्स ती जे आहे पेप्टाइड बॉन्ड्स ओके रायबोसोम्स कीप्स ऑन मूव्हिंग फ्रॉम ते हालत राहतात त्याची हालचाल होते तर कुठून फ्रॉम वन एंड ऑफ द mRNA म्हणजे mRNAच्या ज्या एका एंड पासून ते फ्रॉम वन एंड ऑफ द mRNA टू द अदर एंड बाय द डिस्टन्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन म्हणजे डिस्टन्स बाय द अदर एंड ऑफ द डिस्टन्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन म्हणजे ते एका कोडॉनने ते सरकत जाते ती ट्रिपलेट कोडॉन आहे ते एका कोडॉनने काय ते सरकत जाते म्हणजे रायबोसोम ड्यूरिंग दिस प्रोसेस ribosomes keeps on moving from one end of the mRNA and to the other end by the distance of one triplet codon म्हणजे ट्रिपलेट कोडॉन आहे ते एका कोडॉनने सरकत जातात पुढे एका कोडॉनने सरकत जातात म्हणजे रायबोसोम्स या प्रोसेस मध्ये रायबोसोमची मूवमेंट होते फ्रॉम वन एंड ऑफ दी mRNAच्या एका टोकापासून ते ट्रिपलेट कोडॉनच्या दुसऱ्या टोकापर्यंत ट्रिपलेट कोडॉनचे जे न्यूक्लियोटाइड्स आहेत ते काय करतात पुढे सरकत जातात ओके अंडरस्टँड दिस प्रोसेस इज कॉल्ड ट्रान्सलोकेशन ट्रान्सलोकेशन our first point is mRNA is brought by tRNA amino acids हे कुठून मिळतात tRNA पासून ओके कशामुळे ते आर बॉन्डेड टुगेदर बाय पेप्टाइड बॉन्ड से काय होतात आर बॉन्डेड बाय पेप्टाइड बॉन्ड्स विथ द हेल्प ऑफ रायबोसोम्स म्हणजे mRNA आहे ते अमायनो ॲसिड्स आहेत ते tRNA पासून मिळतात ते पेप्टाइड बॉन्डची जी शृंखला तयार झालेली असते पेप्टाइड बॉन्डची कशाच्या मदतीमुळे रायबोसोमच्या ओके त्याच्यावर सेकंड पॉइंट आहे रायबोसोम या प्रोसेसमध्ये ओके ही जी रायबोसोम्स आहे हे रायबोसोम्स त्याची जी हालचाल होते कुठून mRNAच्या जे एका टोकापासून ते पेप्टाइड बॉन्डचे जे न्यूक्लियोटाइड्स आहेत त्याच्या दुसऱ्या टोकापर्यंत पण ते काय असतात न्यूक्लियोटाइड्स हे पुढे एका टोकापासून ते पुढे सरकत जातात त्या दुसऱ्या टोकापर्यंत दिस प्रोसेस इज कॉल्ड ट्रान्सलोकेशन ओके नाउ ड्यू टू दिस सम ऑफ द कॅरेक्टर्स ऑफ पेरेंट्स आर ट्रान्समिटेड टू देअर
ऑफस्प्रिंग्स म्हणजे काय होतात, म्हणजे याचा अर्थ असा होतो की आपले जे कॅरेक्टर्स आहेत म्हणजे आपल्या पॅरेंट्सचे त्यांच्या मुलामध्ये उतरत असतात. ड्यू टू दिस सम ऑफ द कॅरेक्टर्स ऑफ पॅरेंट्स आर ट्रान्समिटेड टू देअर ऑफस्प्रिंग्स, म्हणजे जे आपले कॅरेक्टर आहेत ते आपल्या अपत्यांमध्ये म्हणजे आपल्या मुलांमध्ये उतरत असतात. काही वेळ काय होतं, समटाइम्स ओके any nucleotides of the genes changes its position, any nucleotides of the genes changes, however sometimes sudden changes occur in these genes. काही वेळेस काय होतं, चेंजेस होतात जीन्समध्ये, काही वेळेस काय होतात जीन्समध्ये चेंजेस होतात, त्यामुळे आपले जे कॅरेक्टर्स आहेत ते आपल्या मुलांमध्ये उतरतात. ओके, ड्यू टू दिस सम ऑफ द कॅरेक्टर्स ऑफ पॅरेंट्स आर ट्रान्समिटेड टू देअर ऑफस्प्रिंग्स. देन however sometimes sudden changes occur in these काही वेळास पटकन काय होतात त्या जीन्समध्ये सडन चेंजेस होतात, त्यामुळे समटाइम्स any nucleotides of the जीन्सचा जो न्यूक्लियोटाइड आहे changes its position that causes a minor change which is nothing but the mutation. म्हणजे काही वेळाच्या न्यूक्लियोटाइड्समधलं जीन्समधला जो न्यूक्लियोटाइड त्याची म्हणजे त्याची जी पोझिशन आहे ती जर चेंजेस झाली तर ती काय असते, म्युटेशन असते. म्हणजे म्युटेशन म्हणजे काय, मगाशी मी सांगतो मला व्हॉट इज अ म्युटेशन. म्युटेशनल थेरी मीन्स अनुवांशिक होत की गुणधर्मामध्ये त्याचे जे बदल होतात त्यामुळे ते बदल होतात. नॉर्मली काय होतं, आपले जे कॅरेक्टर्स आहेत ते आपल्या मुलांमध्ये उतरतात. ओके, बट जीन्समध्ये जर चेंजेस झाले, ओके, बट जीन्स चेंजेस सडन चेंजेस अकर्स इन दीज जीन्स any nucleotides of the genes its position that occurs a minor change which is nothing but the mutation. म्हणजे आपल्या गुणधर्मामध्ये जर जीन्समध्ये चेंजेस झाले, साधं लॉजिक आहे, जर आपल्यामध्ये चेंजेस नाही झाले म्हणजे जीन्समध्ये चेंजेस नाही झाले तर आपले गुणधर्म आपल्या मुलांमध्ये उतरला, तर जीन्समध्ये चेंजेस झाले तर जे आपले जे म्हणजे त्याच्या गुणधर्मामध्ये किंवा त्याच्या ज्या अनुवंशिकतेमध्ये काय होतो, बदल होतो, त्यालाच काय करतात, म्युटेशन थेरपी. म्हणजे एक्झाम्पल सांगायचं झालं तर म्युटेशन मे कॉज इन जेनेटिक डिसऑर्डर लाईक सिकल सेल ॲनिमिया. म्हणजे म्युटेशनमध्ये सिकल सेल ॲनिमियासारखं काय होतं, एक ती जेनेटिक म्हणजे अनुवंशिक विकृती निर्माण होते. त्याचं जे एक्झाम्पल सांगितलं, म्युटेशन मे कॉज द जेनेटिक डिसऑर्डर लाईक सिकल सेल ॲनिमिया. अंडरस्टँड. फर्स्ट ऑफ ऑल आय एम एक्सप्लेनिंग, फर्स्ट रिपीट ट्रान्सलोकेशन. ओके, अमाइनो acids brought by tRNA, amino acids brought by tRNA are bonded together by peptide bonds with the help of ribosomes. Okay, RNA. During this process, ribosomes keeps on moving from one end of the mRNA to the other end of the peptide bond. Okay, peptide bond. This process is called translocation. Due to this, some of the characters of parents transfer to their offsprings. म्हणजे आपले जे कॅरेक्टर आहेत ते आपल्या पॅरेंट्समध्ये उतरतात. बट समटाइम्स सडन चेंजेस अकर इन जीन्स म्हणजे काही वेळा ज्या जीन्समध्ये जर पटकन चेंजेस झाले तर त्याचे any nucleotides ऑफ द जीन्स चेंजेस इट्स पोझिशन. ओके, म्हणजे जीन्समध्ये जे न्यूक्लियोटाइड्स आहेत त्याचे काय होते, चेंजेस होतात, त्याची जागा बदलते. जागा बदलल्यामुळे काय होते, म्हणजे त्याच्यामध्ये जेव्हा चेंजेस होतात, पोझिशन चेंज होते त्याची, तेव्हा त्याच्यामध्ये एक म्युटेशन तयार होते, म्युटेशनल थेरी तयार होते. ओके, मायनर चेंजेस विच इज नथिंग बट द म्युटेशन होते. म्युटेशन मीन्स काय, त्याच्यामध्ये गुणधर्मामध्ये किंवा त्याच्या अनुवंशिकतेमध्ये बदल होतात जर जीन्समध्ये चेंजेस झाले तर. ओके, म्युटेशन मे कॉज लाईक सिकल सेल अँड जेनेटिक डिसऑर्डर लाईक सिकल सेल ॲनिमियासारखी त्याच्यामध्ये एक विकृती निर्माण होते. Now next topic, evolution. Before that, what we saw, आपण काय काय पाहिलं आतापर्यंत, हेरिडिटी. ओके, ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन इज कॉल्ड जीन्स. ओके, देन हिस्ट्री ऑफ जीन्स, देन ट्रान्सक्रिप्शन translation and translocation. Okay, now mutation. Okay, mutation means sudden changes in mutation. Okay, this is called mutation diagram. Thymine, adenine, guanine, thymine, guanine, cyanine, adenine, guanine, thymine. Okay, these are nucleotides. Okay, but
changes their nucleotide. Nucleotides changes its position. Nucleotides of the gene changes its position. Means CL. इथे thymine gone and adenine gone. Okay, thymine, adenine, thymine gone. इथे माहिती राहिलं TGC. त्याच्यामध्ये हे सेम आले इथपर्यंत. ओके, सी पर्यंत. सी नंतर इथे काय आलं G. ओके, G मीन्स CGAT. सी नंतर जे TGC आहे त्याच्यानंतर काय आलं, ती जागा चेंज झाली. त्याच्यामुळे काय आलं सी नंतर जे T थायमिन, गॉनिन आणि सायनिन त्याच्यामध्ये असे चेंज झाले दाखवले की बाबा न्यूक्लियोटाइड्समध्ये चेंजेस झाले तर तिथे काय होते, म्युटेशन थेरी तयार होते. अंडरस्टँड. our translation, translocation and mutation topic is over. Now we can start evolution topic. Okay. Heredity and hereditary changes. Heredity means काय? What is the changes of heredity? From transfer of biological character from one generation to another generation. This is important definition for exam. Okay. Now then history of genes, translation, translocation and transcription. In our diagram there are two types of RNA. You know RNA, DNA and genes. What is mean by DNA? Small circle, then big circle is DNA, small circle is genes. Okay, when how many genes are combined to get together, then one branch is formed. This is called RNA. म्हणजे जेव्हा एक स्मॉल छोटे छोटे जीन्स एकत्र येतात तेव्हा त्याची काय होते, RNA तयार होतात. ओके, ते काय होतात, DNA फॉर्म बाय RNA. DNA काय होतं, DNA मुळे RNA फॉर्म झाली. म्हणजे जी RNA ची तयार होण्याची जी प्रिपेरिंग प्रोसेस आहे म्हणजे RNA प्रिपेरिंग प्रोसेस इज कॉल्ड ट्रान्सलेशन. ओके, ट्रान्सलेशन. DNA formed by RNA. This process, the RNA process of preparing process for RNA synthesis is called transcription. This process is called transcription. Then there are two threads.